नमस्कार मित्रांनो, मी शिवानी पाटील आपल्या समोर घेऊन आली आहे एक सत्य अनुभव. 2002 ते 2005 या काळात मी एका लोकल पेपरमध्ये पत्रकार म्हणून काम करत होते. ही घटना त्यावेळची आहे. घरी 18 विश्व दारिद्र्य, तरीही जिद्दीने पुढे शिकत राहिले. 2 मोठ्या बहिणी, त्यात मी, अपंग वडील आणि एक झोपडी. अशा सगळ्या परिस्थितीत मी लहानाची मोठी झाली. हळूहळू घराची परिस्थिती हालाकीची होत होती. दोन्ही बहिणींचे लग्न करून वडिलांनी दिले. आता घरात फक्त मी, बाबा आणि आई तिघेच राहत होतो. आई देवभोळी तर वडील पुरोगामी विचारसरणीचे. त्यामुळे दोन्हीही विचारांचा प्रभाव माझ्यावरती बालपणापासूनच पडला होता. पुढे 12वी नंतर मी पत्रकारिता क्षेत्र निवडले. या क्षेत्रात मला तटस्थ राहण्यासाठी याचा खूप फायदा झाला. घरची परिस्थिती ठीक नसल्याने मला पत्रकारितेचे शिक्षण घेत असतानाच एका पत्रकारासोबत काम करण्याची संधी मिळाली. मी त्यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम करू लागले. 25 जानेवारी 2005 या दिवशी मी ऑफिसमध्ये बसले असतानाच केबिनमधून फोन खणाणला. नंतर काहीच वेळात सरांनी मला आणि योगेशला बोलावले. आम्ही केबिनच्या दारात थांबलो. तोच सर हडबडीने उठले आणि बोलू लागले, योगेश, शिवानी, तुम्ही दोघेही आहे अशा परिस्थितीत तुमचे कॅमेरे आणि माईक घेऊन मांढरदेवी येथे जा. तिथे खूप मोठा अपघात घडला आहे. मला याचे वेळोवेळी अपडेट्स पाहिजेत. त्यासाठी तुम्ही दोघांनी तिथे जायला हवे. कारण एकदा का तिथे मोठमोठे चॅनलवाले पोहोचले तर आपल्या बातम्या त्याखाली दबून जातील. त्यामुळे सर्वात पहिले आपण जायला हवे. आम्हा दोघांना ताबडतोब साताऱ्यास निघायला सांगितले. आम्ही प्रसंगाचे अवधान राखत लागलीच बाहेर येऊन आपल्या केबिनकडे जाण्यास निघत होतो. तसं योगेशने मला सांगितलं की शिवानी, तुम्ही घरी कळवा, तोवर मी माझं सामान घेऊन गाडी काढतो. आपण लागलीच मांढरदेवी देवीला निघूया, जेणेकरून आपण वेळेत पोहोचू. योगेश साधारण 30 असणारा, नुकतेच लग्न झालेला एक साधारण तरुण होता. समवयस्क असला तरीही मी अजून त्याच्यासोबत फारशी बोलत नसे. त्याच्या वागण्यावरनं तो पक्का कंजूस आणि हावरा असल्याचे मला क्षणोक्षणी जाणवत होते. पूर्ण ऑफिसमध्ये तो एकमेव फुकटा म्हणून सर्वच लोक त्याची मजा घ्यायची. याच कारणामुळे मी त्याच्याशी जवळीक करण्याचे टाळत होते. आज नेमके सरांनी आम्हा दोघांस ती न्यूज कव्हर करण्यास पाठवले. लागणारे साहित्य, कॅमेरा, नोटपॅड, रेकॉर्डर इत्यादी पर्समध्ये टाकून मी दारात योगेशची वाट पाहत थांबले. थोड्याच वेळात योगेश त्याच्या मोटरसायकलवर माझ्याजवळ आला. दारात गाडी उभी करताच मी त्यावर बसले. अर्ध्या तासाचा प्रवास करून देवीच्या ठिकाणी पोहोचणार होतो. साधारण दुपार झाली होती. मी तिथे जात असतानाच रस्त्यावरून चित्रविचित्र आवाज प्रचंड वेगात ऐकायला येऊ लागले. जिकडे तिकडे धावपळ सुरू झाली. प्रचंड वेगात वाहणारे वाहने, ॲम्ब्युलन्स रुग्णांची वाहतूक करत होते. प्रचंड आक्रोश झालेला होता. मी समोरील दृश्य पाहताच एकदम शुद्ध हरपून आजूबाजूला पाहत होते. तोच योगेश मला कामाची आठवण करून देत. मी लागलीच पर्समधून कॅमेरा बाहेर काढला. धुळीचे लोट, प्रचंड वेगात असलेली हवा, ॲम्ब्युलन्सचं सायरन आणि कर्कश किंचाळण्याचा आवाज, त्याला साथ म्हणून मोठ्याने रडण्याचा आवाज. खूप भयानक दृश्य होतं. मी आजपर्यंत पाहिलं नव्हतं. समोरील दृश्य कॅमेऱ्यात कैद करत मी देवीच्या पायथ्याशी पोहोचले. मधमाशांच्या पोळीतून ज्या प्रकारे माशा गुच्छाने खाली पडतात, अगदी त्याच प्रकारे पायावरनं माणसांचे घोळके खाली येत होते. भयानक किंचाळण्याचा आवाज कानावर आदळत होता. अशी भयावह चेंगराचेंगरी मी आजपर्यंत कधीही पाहिली नव्हती. मी ज्या पायरीवर केवळ 3 ते 4 लोक आरामात उभे राहू शकतात, तिथे 10 ते 12 जणांचा गराडा होता. त्यामुळेच चेंगराचेंगरी या प्रकार झाला असल्याचे मला प्राथमिक दृष्ट्या समजले.
मी गाडीवरून खाली उतरत कॅमेरा योगेशकडे सरसावला. योगेशने गाडीला स्टँड लावत हातात माईक पकडला, पण तेथील लोक प्रतिक्रिया देण्याच्या मानसिकतेत नव्हते. देवीच्या गाभाऱ्यातून खाली उतरणाऱ्या भाविकांचा जथ्था, पायऱ्यावर मध्येच पडलेले प्रेत, त्यात पाय अडखळून पडणारे लोक, लहान मुलांचे एकसारखे रडणे. त्या भयानक परिस्थितीत एक जोरात वीज कडाडली आणि सुरू झाला बेमौसमी पाऊस. एवढा प्रचंड वेगात पाऊस सुरू झाला की क्षणार्धात समोर दिसण्याचं बंद झालं. जिकडे तिकडे हाहाकार माजला. बचाव कार्य अजूनच कठीण झालं, कारण एवढ्या प्रचंड पावसात पायऱ्यावरती घसरण झाली होती. त्यात वरून रुग्णांना खांद्यावर आणणं अतिशय अवघड झालं. ज्या प्रेतांची ओळख पटली होती त्यांच्या नातेवाईकांनी प्रेत झाकण्यासाठी उडालेली धावपळ, गर्दीत हरवलेल्या मुलांचा आक्रोश. जवळपास 2 ते 3 तास हा खेळ असाच सुरू होता. नंतर मग पोलिसांचा फौजफाटा आला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. भाविकांचे बचाव कार्य वाढले. काही पोलीस वर डोंगरावर चढून गर्भगृह बंद केलं आणि तेथील लोक खाली सुरक्षित काढले. सोबतच काहींना प्रथमोपचारही करून गडाच्या खाली आणले. योगेश आणि मी हे सगळं कव्हर करण्यासाठी वरती गेलो होतो. समोरील सगळं दृश्य कॅमेऱ्यात कैद केलं व खाली जायला निघालो. पण अचानक नजर आजूबाजूला गेली तर योगेश तिथं नव्हता. मी त्याला शोधू लागले, पण तो कुठेच दिसत नव्हता. मी मंदिराच्या परिसरात पाहिलं, पण तो काही दिसेना. मग कड्यावरून खाली पाहिलं तर पोलिसांची नजर चुकून तो बाजूला एका कोपऱ्यात जाताना दिसला. अंग चोरत तो धावत होता. मला ते थोडं विचित्र वाटलं, म्हणून मीही त्यामागे निघाले. पोलिसांच्या बाजूला बचाव कार्य सुरू होते. ते जखमी मनुष्य हा बेशुद्ध आहे की मृत पावला आहे ते लक्षात घेऊन मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी बाजूला एका कोपऱ्यात ठेवत असत. जिवंत माणसाला ताबडतोब ॲम्ब्युलन्समध्ये टाकून हॉस्पिटलला हलवत होते. प्रेतांचा खच जिथे पडला होता तिथे खूप लोकांची गर्दी जमली होती आणि योगेशही त्याच बाजूने निघाला होता. तो घाईने निघालेला पाहून मी दक्कत तिकडे निघाले, कारण नक्कीच तिथं काहीतरी घडत असणार असं मला वाटत होतं. गडावरून एकदम खाली न उतरता अर्ध्या पायऱ्या बाजूला एका छोट्याशा डोंगर वजा टेकडीवरून त्या प्रेतांचा खच अगदी कमरेपर्यंत गेला होता. मी समोर पाऊल ठेवत असताना कशाला तरी अडखळून खाली दगडावरती पडले. कपाळाला थोडासा मार लागला होता. मी स्वतःला सावरत उभी राहिले. पर्स खांद्याला लावत कॅमेरा उचलला आणि ओढणीने कॅमेराची लेन्स पुसली आणि पाय कशाला अडकला म्हणून पाहायला मागे वळणार तोच समोरील दृश्य पाहता अंगावर काटा आला. 50शीत पोहोचलेली एक तृतीयपंथी किन्नर तिथे मृत होऊन पडला होता. कपाळावर मळवट पांढरे तीळ चिटकवलेले, केसांची 4 ते 5 किलोची जट, नाक पूर्ण फुटलेले, त्याचा उघळ पूर्ण तोंडावर पसरलेला, गाल आतून पूर्ण फाटलेले, त्याचं कातडं खाली मातीत भरलं होतं. डोळे सताड उघडे, डाव्या डोळ्यातून किडे आत बाहेर करू लागले. अंगावर फाटलेली हिरवी साडी गुडघ्यापर्यंत वर झालेली, हिरवा ब्लाऊज, त्या दणकट हातात कोपरापर्यंत भरलेल्या हिरव्या बांगड्या, पायात कोल्हापुरी चप्पल. ते ध्यान आडवं होऊन पडलं होतं आणि बाजूला एका बांबूच्या पळडीत लाल कवड्यांची माळ, पोत, पांढरं पीठ इत्यादी जमिनीवर अस्ताव्यस्त पडलं होतं. भीतीने माझी गाळण उडाली होती, तर मी निरखून त्याच्याकडे पाहिले असता कॅमेऱ्यात फोटोही काढला. मला कॅमेऱ्याचं लेन्समधून जरा वेगळंच वाटलं. भीतीचं रूपांतर विस्मयकारकपणात झालं, कारण त्या देहावरची सगळी दागिने ओरबडली होती. कानातले खेचून बाहेर काढले होते. नाकातील नथ अक्षरशः कातड्यांशी बाहेर ओढली होती. तिच्या देहाची विटंबना नक्कीच
चोरट्या भामट्यांनी केली असेल याची मला खात्री होती. एवढ्या बिकट परिस्थितीतही लोक असा विचार करू शकतात हे माझ्या आतापर्यंत कधीच ध्यानी आलं नव्हतं. पण आज प्रत्यक्षात बघून मला माणूस असल्याची किळस वाटायला लागली होती. निखिल, मी खिन्न मानाने कॅमेरा बंद केला आणि पुढे जाऊन एका घोळक्याकडे माझे लक्ष गेले. भर पावसात तो घोळका 8 ते 10 प्रेतांवर तुटून पडला होता. मी कॅमेरा तिकडे वळवतात त्या गर्दीत मला योगेशही दिसला. मी कॅमेरा खाली केला. 40 ते 45 लोक शांत पडलेल्या माणसावर आरूढ झाले होते. मी एकटक समोरील दृश्य निहाळू लागले. योगेश गर्दीत घुसताच एखाद्या नरभक्षक प्राण्याप्रमाणे त्या प्रेतांवर तुटून पडला होता. बाजूचे लोकही तसेच त्यावर पडले होते. प्रचंड गदारोळ उठला होता. मला काय होतंय ते क्षणभर समजत नव्हते. त्या उधळलेल्या गर्दीत योगेश हरपून गेला होता. मी निरखून त्याच्याकडे पाहत होते. पाहता पाहता लोक त्या गर्दीत गुडूप व्हायचे. समोरील प्रकार लक्षात येत नव्हता. मी एकटक ते काही वेळ त्या गर्दीकडे बघत होते. तोच समोरून योगेश हातात काहीतरी वस्तू पकडत गर्दीच्या बाहेर येऊ लागला. त्याच्या फक्त मुंडकं त्या गरजांच्या बाहेर होतं. पूर्ण शरीर तिथेच अडकून पडलं होतं. प्रचंड गर्दी आरडाओरडात मी धावत जाऊन त्याकडे गेले. तो मला बघताच खाली पायऱ्या उतरू लागला. मीही सरसर धावत त्याला गाठले. मला समोर बघताच तो हादरला. त्याने आपले दोन्ही हात मागे लपवले. मी कॅमेरा बंद करून पर्समध्ये ठेवला आणि त्याला, चल पटकन, आपल्याला STD बूथमध्ये जाऊन सगळा रिपोर्ट द्यावा लागेल. तो माझ्या नजरेला नजर न देता मान हलवून खाली निघाला. मला ते थोडं विचित्रच दिसलं. हा अचानक असे का वागतोय? कारण एवढी भयानक परिस्थिती असतानाही आपण पत्रकार म्हणून त्याची पाहिजे तेवढी दखल योगेशने नक्कीच घेतली नव्हती. पोलिसांना प्रश्न विचारण्याचे काम त्याच्यावर असतानाही त्याने ते पूर्ण केले नव्हते. आणि मगाशी प्रेतांच्या जवळील गर्दीत घुसून त्याने काय केले तेही जरा संशयास्पद होते. त्यामुळे मी जरा त्या दिवशी त्याच्यावर नाराजच होते. गडाच्या उतारावर येतात आम्हाला बऱ्याच जणांचा ओरडा ऐकायला आला. देवीला वाहिलेल्या नारळाची शेंडीची होळी पेटवली होती आणि भक्तगण त्या होळीभोवती आपल्या आत्ताच्या नावाने मोठ्याने मनगट तोंडाला लावून बोंबलत होते. कर्कश ओरडा मी सहन करू शकत नव्हते. पण योगेशकडे बघताच तो सावरत निघाला. त्याला कशाचेच भान राहिले नव्हते. तो एक साथ समोर पडत होता आणि त्यामागे मीही धावत जात होती. मला तेथील सर्व प्रकार कव्हर करायचा होता, पण योगेशमुळे ते शक्य होत नव्हता. आणि तेथील परिस्थिती पाहता मला एकटीला तिथे उभे राहणेही शक्य नव्हते. कारण एवढा भयानक प्रसंग मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होते. त्यामुळे काहीही करून मला त्याची साथ सोडता येणार नव्हती. आम्ही त्या घोळक्याला वळसा घालून पुढे गाडीच्या दिशेने बघत होतो. तोच एक सुटा बुटातील गृहस्थ तेथील भाविकांशी मोठ्याने बोलत होता. मग मी मागे वळून पाहताच भाविकांनी आणि तेथील स्थानिकांनी त्या गृहस्थाला पकडून त्या पेटवलेल्या आगीवर धरले. समोरून ते अचानक घडलेली घटना पाहून मी जोरात किंचाळले. तोच योगेशही पाठीवरला माझ्या हाताला पकडत तो खेचू लागला. आम्हाला नंतर दुसऱ्या दिवसांनी हे कळाले की ते गृहस्थ म्हणजे स्वतः तहसीलदार होते आणि त्यांच्या कुचकामी बंदोबस्तामुळे चेंगराचेंगरी घडली असा ग्रामस्थांचा आरोप. आपल्यावरील आरोप तहसीलदार दूर करत असतानाच ग्रामस्थांनी त्यांना आगीच्या नावाने करून दिले. तिथे क्षणभरही न थांबता आम्ही दोघेही निघालो.
20-25 मिनिटांच्या अंतरावर आम्ही गाडीजवळ पोहोचलो. योगेशने काहीही न बोलता गाडीला किक मारली आणि आम्ही ऑफिसच्या दिशेने निघालो. साधारणपणे सायंकाळी 6:30च्या सुमारास आम्ही ऑफिसला पोहोचलो. मी खाली उतरून आत गेले तर योगेश गाडी लावण्यासाठी ऑफिस मागील पार्किंगमध्ये घुसला. मी आत प्रवेश करतात सर्व लोक अंगावर आले. आम्ही जिथून आलो होतो तिथे नेमकं काय घडलं हे ऐकण्यासाठी सर्वच आतुर होते. एरवी 5 वाजले की आपला सामान गुंडाळून घरी निघणारी ही मंडळी आज 6:30 वाजले तरी हालण्यास तयार नव्हती. दिवसभर फिरल्यामुळे मी जरा थकले होते. टेबलवर सर बसलेले. मी खाली खुर्ची टाकून बसले होते. सर्व लोक आजूबाजूला होते. मी कॅमेऱ्यातून क्लिप बाहेर काढल्या आणि शिपायाच्या हाती दिल्या. त्याने लागलीच त्या क्लिप कम्प्युटरमध्ये घातल्या व प्रोजेक्टरवर ते दिसू लागले. उतारावर झालेली चेंगराचेंगरी, पोलिसांची गर्दी, भक्तांची केविलवाणी हाक, स्थानिकांची मोडलेली दुकाने, पावसामुळे प्रेत झाकण्यासाठी उडालेली एकच धावपळ, सारं काही विपरीत घडत होतं. ते फोटोतील दृश्य पाहून माझ्या सहकाऱ्यांच्या अंगाला काटा आला. 2 मिनिटांसाठी फोटो पाहून सर्वच स्तब्ध झाले होते. वातावरणातील शांतता भेटत सरांनी गुड जॉब सांगत माझं कौतुक केलं. पण सरांचा पुढचा प्रश्न ऐकून मीही जरा घाबरलेच. सर टेबलवरून खाली उतरत म्हणाले, तुझ्यासोबत योगेशही होता ना? तो कुठे गेला मग? मी जरा आठवत राहिले. इथेच पाठीमागे पार्किंगमध्ये गेला आहे. त्यावर ते माझ्याकडे बघत, तो आला की माझ्या केबिनमध्ये पाठवून दे. आता तुम्ही घरी गेलात तरी चालेल. मी ठीक आहे म्हणत रेकॉर्ड केलेल्या सर्व गोष्टी ऑफिसमध्ये ठेवल्या आणि घराकडे जाण्यासाठी निघाले. रात्रीचे साधारण 8 वाजले होते. रिक्षाने घराच्या मुख्य चौकात आले. तेथून 10 मिनिटांच्या पायी अंतरावर माझं छोटंसं घर होतं. मी घरी येताच आईने दार उघडले आणि आत जात किचनमध्ये लाकडी खुर्चीवर जपमाळ घेऊन राहिलेला जप पूर्ण केला. मी तशीच घरात आले. खांद्यावरची पर्स सोफ्यावर ठेवत आत आंघोळ करून फ्रेश झाले आणि किचनमध्ये काहीतरी खाण्यासाठी काय शोधू लागले. आईने वाढलेलं ताट मला सापडलं. ते घेऊन मी बाहेर आले. थोडाफार खाऊन आज केलेल्या भरपूर प्रवासामुळे थकवा आला होता म्हणून ताट ठेवत आत जाऊन झोपले. रात्रीच्या 1च्या सुमारास मला हळूवार कुजबुजण्याचा आवाज ऐकू आला. मी सावध झोपेतून जागी झाले. कुणीतरी माझ्या पलंगाच्या खाली बसून 2-3 व्यक्तीचा एकत्र आवाज कुजबुजत होतं. रात्रीच्या काळोखाला चिरणारं होतं. मी ताडकन उठले. अंगावरील शाल बाजूला टाकत लाईट लावला आणि खाली वाकून पाहिले तर खाली कोणीच नव्हतं. मला थोडं आश्चर्यच वाटलं. पण सकाळपासून ज्या वातावरणात होते कदाचित एकटेपणा त्याच वातावरणाचा भास मला झाला असावा असं मला वाटलं. मी लाईट बंद करून परत झोपण्याचा प्रयत्न करू लागले. तोच खिडकीची काच ताडकन फुटली. मी डचकून उठले, कारण ना बाहेर कसली हवा येत होती ना कसले वादळ बाहेर सुरू होते. अचानक रात्रीच्या शांततेला भंग करणारा तो आवाज अंगावर कापरं भरवणारा होता. तोंडावरील शाल बाजूला टाकत मी लगबगीने उठून लाईट लावला. तोच समोरील फुटलेल्या खिडकीतून एक उग्र दर्प सरकन नाकात शिरला. इतका घाणेरडा वास मी आयुष्यात पहिल्यांदाच घेतला होता. मी नाकावर हात ठेवला. काही समजायच्या आतच लाईट्स गेल्या आणि त्या खिडकीची सावधाने मोठमोठ्याने भिंतीला धडकू लागले. त्याच आवाज काळजाला घरे पाडत होता. मी बेडवरनं बाजूला झाले. अंधारानं अख्खं घर व्यापून टाकलं होतं. माझ्या रूममध्ये कसलाही उजेड येत नव्हता. समोरील माणसाने डोळ्यात बोटं घातल्या तरीही
येणार नाही इतका काळाकुट्ट अंधार पसरलेला होता. खिडकीच्या फुटण्याने सर्वात दूर काच पसरली होती. मला त्यांचंही भान राहिलं नव्हतं, कारण भीतीने माझी गाळण उडाली होती. मी कसं तरी झटकन उठत मेणबत्ती शोधण्यासाठी खाली हॉलमध्ये आले. पावले धडपडत मी सोफ्याजवळ मेणबत्ती ड्रॉवरमधून काढून ती देवाच्या काळेपेटीने मेणबत्तीच्या प्रकाशाने अख्ख्या घर दृष्टीला पडत होतं. पण तो घाणेरडा दर्प अजूनही माझ्या नाकाभोवती वळवळत होता. एक अस्पष्ट गुरगुरणे माझ्या कानावर येऊ लागले. मी पेटलेली मेणबत्ती घेऊन किचनकडे वळली. तोच पाठीमागून कोणीतरी सरकन मागून गेल्याचा भास मला वातावरणात प्रचंड गारठा मला जाणवू लागला. आज मात्र दुपारी ऐकलेले आवाज मला स्पष्टपणे ऐकायला येऊ लागले. रूममध्ये जात असतानाच तो आवाज स्पष्टपणे ऐकायला येत होता. अशा प्रसंगी काय करावे हे मला काही कळत नव्हते. मात्र घाबरलेल्या अवस्थेत आईलाही आवाज देऊ शकत नव्हते, कारण आधीच अर्धमेली झालेली आई असा प्रकार बघून अजून घाबरेल. म्हणून मी काहीही न बोलता, कसलाही आवाज न करता मेणबत्ती हातात घेऊन मी पायऱ्यांवरून वर जायला निघाले. पहिल्या 2 पायऱ्या चढताच कोणीतरी माझा पाय मागून खेचताना मला जाणवलं. मी वळून मेणबत्ती तिकडे फिरवली, पण तिथे कोणीच नव्हतं. मी पुन्हा वर चालू लागले. रूमवर जाताच धडकन रूमचा दरवाजा लागला आणि आतून दुपारच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू लागला. पहिल्या 2 पायऱ्या चढताच कोणीतरी माझा पाय मागून खेचतंय असं मला जाणवलं. मी वळून मेणबत्ती तिकडे फिरवली तर तिकडे कोणीच नव्हतं. मी पुन्हा वर चालू लागले. रूम समोर जाताच धाडकन रूमचा दरवाजा बंद झाला आणि आतून दुपारचा किंचाळण्याचा कर्कश आवाज ऐकायला येऊ लागला. जणू ते धूळ माझ्याकडे बघू लागलं. मी त्याचा चेहरा आजही विसरले नव्हते. मला काय करावं तेच सुचेना. मी बाहेरून दरवाजा आत ढकलू लागले. त्यात झटपटीत माझी मेणबत्ती खाली पडली आणि विझली. मी जोराचा धक्का दाराला देताच दार उघडल्या गेलं. समोर बेडवर कोणीतरी पाठ मोरं बसलं. धिप्पाड अंगाची एका आकृती समोर खिडकीकडे नजर खेळून बसली होती. मला एक ओझरता प्रकाश ज्योत तिच्या काळोखातलं अस्तित्व सिद्ध करू लागला. मी घाबरतच माझा पाय रूममध्ये टाकला. तोच गरकन मान वळवत ते धूळ माझ्याकडे बघून हसू लागलं. त्याचा तो विचित्र घोगरा आवाज अंगावर शहारा आणत होता. गज केसांची मोळी, कपाळाला लाल भडक मळवट, त्यावर पांढऱ्या शुभ्र अक्षदा लावलेल्या कानाच्या पातीतून रक्त उघळत होतं. नाकावर रक्ताचा काळा डाग दिसत होता. जाडजूड चेहरा पांढरा आणि अजूनच राकट झाला होता. ते ध्यान एक गुडघा वर करून आणि एक पाय लांबून बसलं होतं. साडी गुडघ्यापर्यंत वर आलेली माझ्याकडे लाल भडक नजरेने कटाक्ष टाकत हसू लागलं. हसताना त्याचा खालचा ओठ लोंबत खाली जमिनीवर पडला. मला काही समजायच्या आतच त्या धुडाने मान खाली टाकली आणि ती मान घरंगळत माझ्या पायाशी आली. ते पाहून मी जोरात किंचाळले. ते धड नसलेलं शरीर धाप धाप पावले वाजवत माझ्या समोर येऊ लागलं. ते जसं माझ्याजवळ येत होतं तसं माझ्या नाकात अजूनच तो घाणेरडा वास घुमू लागला होता. डोकं चक्रावून जात होतं. हवेत कमालीचा गारठा पसरला होता. भर उन्हातही अंगाला काटा यावा, अंग गोठून जावं एवढा तो गारठा वातावरणात पसरला होता. लांबच लांब ढांगा, पावलानिशी जमिनीवर पडणारे रक्त, त्या रक्तात माखून पुढे पडणारे पाऊल त्याच दिशेने येऊ लागले होते.
समोर येतात त्या शरीराने एक जोरात लाथ माझ्या पोटात मारली. धपकन आवाज करत पायऱ्यावर कोसळले. घरंगळतच खाली हॉलमध्ये येताच बेशुद्ध झाले. सकाळी 10च्या सुमारास जाग आली आणि माझ्या बेडच्या शेजारी आई बाबा आणि मोठा भाऊ बसलेले आणि मी त्यांच्या समोर बेडवर झोपली होती. मला काय करावे ते समजत नव्हते. डोक्यावर प्रचंड तणाव जाणवत होता. पोटात एक असह्य कळ निघाली. मी विव्हळत होते तोच डॉक्टर तिथे आले. मला तपासून आराम करण्याचा सल्ला दिला आणि निघून गेले. मी आईला विचारू लागले, आई नेमकं काय झालं? पण आई काहीच बोलायला तयार नव्हती. थोडा वेळ सगळं शांततेत गेलं. नंतर भाऊ एकटाच पाहून मी त्याला विचारलं. तसं तो बोलू लागला, दीदी, काल तुझ्या आवाजानं आम्हाला जाग आली. मी उठलो, बाबांना आणि आईला उठवत घेऊन आलो. तू डोळे उघडे करून तोंडातून गुरगुर करत चौकटीत बसली होती. ते बघून आई जवळ येण्याचा प्रयत्न करू लागली. पण तू तिलाही उत्तर देईना. नंतर मी आणि बाबा तुला रूममध्ये घेऊन आलो. त्यावेळी तू दोघांच्याही ऐकण्यापलीकडे गेली होतीस. जोरजोरात हिसके देत तू घराबाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागलीस. पण तुला रूममध्ये ढकलत आम्ही दार लावून घेतलं. आईनं देव्हाऱ्यातील अंगारा खिडकीतून तुझ्या अंगावर फेकला. तेव्हा तू जाऊन कुठे शांत झालीस. नंतर काही वेळानं गाडी करून तुला इथे आणले. आता आपण पुण्यात आहोत आणि आई बाबा मामाकडे गेले आहेत. थोड्याच वेळात ते वापस येतील. मग आपण घरी जाऊया. आता भैयाने सांगितलेला प्रकार माझा काही लक्षात येत नव्हता, पण काल पाहिलेला तो भेसूर चेहरा माझ्या आजही डोळ्यासमोर येत होता, अगदी स्पष्ट. आई बाबा एका गृहस्थासोबत तिथे आले. बेड समोर येताच ते मी उठून बसण्याचा प्रयत्न करू लागले. तोच ते स्वामी आत आले आणि सुरुवातीला प्रसन्न वाटत होते, पण बाजूला बसताच मला आतून रात्रीचा उग्र दर्प शरीरात दरवळल्यासारखा जाणवू लागला. तो स्वामींचा सहवास मला नको होता. काहीही केलं तरी त्यांना इथून उठून जावं एवढंच मला वाटत होतं. मी जोरजोरात ओरडत त्यांना निघून जा असे सांगत होते, पण ते तेवढ्यात ताकदीनं समोर येऊ लागले. मला काय होत होतं हे समजत नव्हतं, पण त्या स्वामींच्या शरीरातून येणारा घाण वास आणि प्रचंड भीती माझ्या मनात येत होती. मला ते अजिबात आवडत नव्हतं. त्यामुळे मी तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करू लागले, पण काही केल्या मला तिथून उठणं शक्य नव्हतं. मी एकटक त्या स्वामीकडे बघत होते. तोच त्यांचे डोळे मला चमकल्याचं जाणवलं. माझं दुर्लक्ष झालेलं पाहताच माझ्या भावाने आणि वडिलांनी माझे दोन्ही हात पलंगाला बांधले. त्या स्वामींनी लागलीच त्यांचा शब्दमध्ये टाकून पवित्र रामरक्षा जल बाहेर काढलं आणि माझ्या अंगावर शिंपडलं. अंगाची लाही झाल्याने मी जोरजोरात ओरडू लागले. तोच त्यांनी कलशाच्या मंत्राने मंत्रित केलेला लिंबू घेतला आणि माझ्या शरीराजवळ पकडत ते खेळू लागले. मला ते असह्य होऊ लागले. त्यांनी पोटावरनं फिरवत तो माझ्या छाती, गळा आणि तोंडाजवळ आणला. तोच एक माझ्या पोटात गरगर फिरत होते. ती वर येत असल्याचं मला जाणवू लागलं आणि प्रचंड वेदना देत ती तोंडातून बाहेर आली आणि माझी सुटका झाली. मी मान टाकून तशीच झोपी गेले. अंग घामाने दरदरले होते. मला काय झालं किंवा काय होत आहे हे स्वामींना काय होतं मला कसलीही माहिती जाणून घ्यायची नव्हती. हवी होती ती फक्त विश्रांती. मी झोपल्याचं
पाहताच स्वामींनी त्यांच्या जवळील रामरक्षा माझ्या कपाळाला लावली आणि कपाळावर हात ठेवून मंत्र म्हणाले. त्याने माझे शरीर पूर्णपणे शुद्ध झाले होते. मी तिथे जवळपास दिवसभर तसेच पडून होते. रात्री 9च्या सुमारास ते गृहस्थ आणि माझे आई वडील पुन्हा माझ्याजवळ आले. मात्र त्यांचा सहवास मला आनंद देऊ लागला, कारण त्यांच्या शरीरातून हजारो मोगऱ्यांचा आणि सुवासिक फुलांचा वास येत होता. ते श्री रामेश्वर स्वामी होते, माझ्या मामांचे गुरु. माझी आई ही त्यांची नित्यनियमाने भक्ती करायची, पण बाबा पुरोगामी असल्याने त्यांचा कुठलाही फोटो आमच्या घरात नव्हता. पण रात्री झालेल्या प्रकाराने त्यांचाही विश्वास आता पक्का झाला होता आणि मला नंतर कळाले की स्वामींना घेऊन येण्याचे आईपेक्षा अधिक बाबा आग्रही होते. स्वामी बाजूला बसले होते. त्यांनी माझ्याकडे हसत विचारले, तू ओळखलं का तिला? ती धड वेगळा करून पडली होती. त्यांनी केलेल्या अचानक प्रश्नामुळे भांबावून गेले, कारण हा प्रसंग मी आतापर्यंत कोणाला सांगितला नव्हता. अगदी अचूक विचारलं यावर मी नाही असं प्रत्युत्तर दिलं. ते बारीक स्मित हास्य करून सांगू लागले. त्याची प्रतीक्षा सर्वच लोक करत होते की नेमकं मला काय झालं होतं. त्यांनी सांगितलं की चंगराचंगरी ज्यावेळी झाली त्यावेळी काही नकारात्मक शक्ती तिथे अवतरित झाल्या. देवाच्या ठिकाणी अशा शक्ती आल्याने तिथे पावसाला सुरुवात झाली. त्याच पावसाचा आणि अंधाधुंदीचा फायदा घेत देवाची देवदासी असलेली तृतीयपंथी महिला खाली पडली आणि थोड्याच वेळासाठी बेशुद्ध झाली. ती शिवानीच्या सोबत असलेल्या योगेशने ते पाहिले आणि मृत झाली असं समजून त्याने गळ्यातील दागिने ओढले. ते निघत नसल्याने त्याने ब्लेडने वार केले. त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यावर न थांबता तिच्या नाकातले आणि कानातले ओढून घेऊ लागला. तिचं शरीर जरी शांत होतं तरी तिचा देह आत्मा ते सारं पाहत होता. आणि ज्यावेळी योगेश तिथून निघून जाऊ लागला त्यावेळी त्याच्यासोबत शिवानी असल्याचं त्या आत्म्यानं पाहिलं. मांढरच्या काळूबाईचं रक्षण करण्यासाठी डोंगरच्या पायथ्याला मांगीर बाबा बसलेला असतो आणि भक्तांचे न्यायनिवाडा करण्यासाठी खाली धावजी पाटील बसलेले असतात. त्या आत्म्याने क्लेश करत धावजी पाटलाकडे मदत मागितली. त्याला त्याच्या शरीराची केलेली विटंबना याचा बदला घ्यायचा होता. त्यासाठी धावजी पाटलाच्या एका चेड्याने मदत केली म्हणून ते तुझ्यापर्यंत पोहोचू शकले. शिवानीला ऑफिसमध्ये सोडताच त्याने योगेशवर हल्ला केला. त्यातच योगेश मृत झाला. नंतर तो तुझा बदला घेण्यासाठी तुझ्याजवळ आला, पण तुझ्या आईचे पुण्यही प्रसंगावधान राखत तुझा रक्तस्राव थांबला आणि तुला इथे आणण्यात आलं. आई कालिंका म्हणजे मांढरच्या काळूबाईची मोठी बहीण. हिचा मंत्रित केलेला लिंबू कुठल्याही शक्तीला शरीरातून बाहेर काढू शकतो. मीही तेच केलं. तुझ्या शरीरातून प्रवेश केलेल्या त्या शक्तीला लिंबाच्या साह्याने तुझ्या शरीराबाहेर काढले. तो तुझ्या शरीरात गेला म्हणजे मुक्त झाला असे नाही. त्यासाठी तुला मी आता सांगतो ते करावे लागेल. स्वामींनी आईकडे पाहिले आणि सांगितले, तुम्ही आता तिच्यावरनं 3 वेळा 11 लिंबू उतरून नदीत प्रवाहित करा आणि मांढरची काळूबाई ज्यावेळी विस्तवाच्या आंघोळीला जाते त्यावेळी पहिला मान तृतीय पंथांना दिला जातो. तेव्हा शिवानीला काळूबाईच्या पाया पडायला घेऊन जा. तिच्या मागे लागलेली पीडा आई काळूबाईच घालू शकते. त्यांच्याकडे पाहत सर्वांनी होकारार्थी मान डोलावली आणि त्या गृहस्थांनी तेथील निरोप घेतला. त्या रात्री मला कसलाच भास झाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 7च्या सुमारास मला जाग आली. बाबा शेजारी पेपर वाचत होते.
मी ओझरती नजर तिकडे वळवली तर हेडलाईन छापून आली होती. ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू. खाली योगेशचा फोटो होता.